अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यामध्ये मोठा संघर्ष सुरू झालाय। ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवणं लक्ष्मीनारायण यांना महागात पडलेलं आहे। लक्ष्मीनारायण यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केलेली आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये ममता कुलकर्णीनं संन्यासाची दीक्षा घेतलेली होती आणि त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवण्यात आलं। मात्र या निर्णयाला किन्नर आखाड्यातून मोठा विरोधही झाला होता। आणि यानंतर आता बातमी टेन्शन वाढवणारी आहे, कारण राज्यात जीबीएस सिंड्रोममुळे चौघांचा बळी गेलाय। पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा आज जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। त्याच्यावरती 21 जानेवारीपासून उपचार सुरू होते। मात्र दुसरीकडे पुण्यातल्या नांदेड गावातल्या 60 वर्षाच्या महिलेचा देखील मृत्यू जीबीएस या सिंड्रोममुळे झालाय। या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मात्र प्रकृती आणखी खालावली, त्यामुळे तिला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आज महिलेचा मृत्यू झाला। तर आपण पाहतोय सोलापुरातील सीए असलेल्या 40 वर्षाच्या तरुणाचा जीबीएस सिंड्रोममुळे मृत्यू झालेला आहे। पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये 56 वर्षीय महिलेचा देखील जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 36 वर्षीय तरुणाचा जीबीएस सिंड्रोममुळे मृत्यू झाला। तर पुण्याच्या नांदेड गावात 60 वर्षीय महिलेचा देखील या सिंड्रोममुळे मृत्यू झालेला आहे। तर जीबीएस या सिंड्रोमने संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढवलेलं आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झालेली आहे। या संदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा पुढे वेगवान स्वरूपात घेऊयात। जीबीएस आजारानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिला बळी घेतलाय। जीबीएसमुळे पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। 21 जानेवारीपासून तरुणावरती जीबीएसचे उपचार सुरू होते। जीबी सिंड्रोम या आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलं। ज्या भागात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत त्या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केलं जाते। आतापर्यंत 13 संशयित रुग्ण देखील या ठिकाणी आढळले आहेत। पुण्यात जीबीएस सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून सुरू झाला। त्यानंतर आता 3 आठवड्यांनी आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या। सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले। नागपूरमध्ये देखील जीबीएसची रुग्णसंख्या 7 वर गेली आहे। शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये जीबीएसच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे। 56 वर्षीय रुग्णाने उपचार घेतले। आराम पडल्यावरती त्याला सुट्टी दिली गेली आहे। नागपूर शहरात मेडिकल कॉलेज याशिवाय शासकीय रुग्णालयात सध्या 5 पैकी 3 जीबीएसचे रुग्ण आहेत। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला असल्याचं बघायला मिळतंय आणि या बदलानुसार आता यूपीआय आयडी मध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर देता येणार नाहीये। या प्लॅटफॉर्मने स्पष्ट केलंय की आता 1 फेब्रुवारी 2025 नंतर यूपीआय आयडी किंवा ट्रान्झॅक्शन आयडी मध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असतील तर पेमेंट फेल होणार आहे। जळगाव विमानतळावरून गोवा जळगाव पुणे ही विमानसेवा अचानक रद्द झाली, त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली। विमान कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव ही विमानसेवा रद्द करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे। पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीचा डोंगर दरवर्षी वाढतोय। प्रशासनाच्या माहितीनुसार शहरातील 6 लाख मिळकत कर धारकांनी तब्बल 11,000 कोटींचा मिळकत कर थकवला। त्यामुळे मिळकत कराची मूळ रक्कम 3,000 कोटी इतकी आहे। केंद्र सरकारने आपण पाहतोय सी हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर 1 रुपये 39 पैशांनी वाढवलेली आहे आणि नव्या नियमानुसार इथेनॉलची किंमत प्रति लिटर 57.97 रुपये निश्चित करण्यात आली। या दराने इथेनॉल उत्पादक तेल कंपन्यांना विक्री करू शकणार आहे। ऑक्टोबर 2025 अखेरच्या वर्षासाठी या किमती लागू होतील। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किमती तब्बल 18% वाढल्या। त्यामुळे मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आर्थिक गणित जुळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते।
पालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली। कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 447 थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस दिल्या। 27 वॉरंट बजावण्यात आले। पनवेल क्षेत्रातील 4ही प्रभागांमध्ये सुमारे 3,50,000 मालमत्तांना कर आकारणी करण्यात आलेली आहे। पुण्यात सायबर चोट्यांकडून नारायणपेठेतील महिलेची 32 लाखांची फसवणूक झाली। शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषानं ही फसवणूक करण्यात आली। पोलिसांनी सायबर चोट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला। सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात। तसाच 2 वाघांच्या फाईटचा व्हिडिओ समोर आला। मध्य प्रदेशच्या कान्हा रिझर्व्हमधील हा व्हिडिओ आहे। पर्यटकांनी जंगल सफारी दरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे। अफगाणिस्तान पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय असलेले पश्चिमी थंड वारे अरबी समुद्रामार्गे उत्तर महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोमवारपासून आता 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। मुंबईमधल्या कमाल आणि किमान तापमानात काही अंशी घट झाली आहे। गारठा वाढलाय। मुंबईमध्ये अनुक्रमे 33 आणि 18 अंश सेल्सिअस कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली। त्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे आणि ही शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे। नागपूरमधल्या रिंग रोडवरती दुभाजकाच्या मध्ये अडकलेली अशोकाची झाडं विनापरवानगी कापण्यात आली आहे। या प्रकरणी पर्यावरण प्रेमींकडून राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलीस सध्या पुढचा तपास करत आहेत। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये मिसळणाऱ्या शेरी नाल्याच्या दूषित पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर बनलेला आहे। महापालिका क्षेत्रातील लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात पुन्हा मिसळत आहे। त्यामुळे कृष्णा नदीचं प्रदूषण आणखी वाढत चाललं असल्याचं बघायला मिळत आहे। नागरिकांचं आरोग्य देखील त्यामुळे धोक्यात आलेलं आहे। मनमाड मुंबई रेल्वे मार्गावरती मनमाड जवळच्या राफली गेटला रेल्वे प्रशासनानं तयार केलेल्या अंडरपासमधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे। ठेकेदारांच्या अवजड वाहनांना वर्दळीमुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले। संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आणि हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी सुद्धा केली जाते। सांगलीमधल्या आटपाडीमध्ये आता शुक्रवारी महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। मासाळवाडी या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावरती मैदान तयार करण्यात आलं। प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस असेल आणि या स्पर्धेसाठी महाराष्ट्राशिवाय कर्नाटक राज्यातील सुमारे 150हून अधिक बैलगाडी सहभागी होणार आहेत। गडचिरोली पोलीस अधिकारी नवनियुक्त पोलीस जवान आणि खासगी कंत्राटदारांच्या सहकार्यातून पोलीस मदत केंद्रांची स्थापना सध्या करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय अतिदुर्गम नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले। हे पोलीस मदत केंद्र भामरागड पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। बदलापूर नगरपालिकेने सलग 4 दिवस धडक कारवाई केली। अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीनदोस्त केल्या। पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होत आहे। बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांमध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले। धाराशिव या ठिकाणी शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आता बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली। शहरातील मुख्य रस्ता असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालयापर्यंतचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। तर पहिल्याच दिवशी 200 अतिक्रमणं हटवली आहेत। कोल्हापुरातल्या म्हाकवे गावाच्या पश्चिमेला एका विहिरीवरील झाडाला सुगरणीचं खोप आहे आणि तिथे सुगरणीने चक्क 3 मजले असलेला खोपा विणलेला आहे। शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात टोलेजंग इमारती बघायला मिळतात। त्यामुळे असाच पर्याय आम्ही देखील शोधला असं पक्षी त्यांच्या कृतीतून सांगताय। अशी प्रतिक्रिया सध्या समोर येते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जन्मसोहळ्यानिमित्त योगविद्याधाम देहू आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमानं योग साधना शिबिराचं आयोजन झालं। देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात वसंत पंचमी पर्यंत 6 दिवस हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। मुक्ताईनगर या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात झाली आहे। हजारो वर्षांची परंपरा यावर्षी उत्साहात जपली जाते। या निमित्तानं आदिशक्ती मुक्ताई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती आहे। मुक्ताईनगर पंचक्रोशी टाळ मृदुंगाचा गजर सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। नवी मुंबई या ठिकाणच्या वाशीच्या विघ्नहर्ताचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात सध्या पार पडला। बेंजो आणि ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। त्यावेळेस बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली।
विदेशातल्या पालेभाज्या आता भारतात सुद्धा पिकवल्या जात आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात या विदेशी पालेभाज्यांचा यशस्वी प्रयोग झालाय। लाल मुळ्याची शेती कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रायोगिक तत्वावर करण्यात आली। या मुळ्याची चव देखील पांढऱ्या मुळ्यासारखीच असते। नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला मान्यता देण्यात आली। महाराष्ट्रात ही योजना राबवण्यासाठी मावळमधील दारुबरे गावची निवड करण्यात आली। पुढील 3 वर्षांसाठी ही योजना दारुबरे गावात राबवली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले। जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये केळीचे भाव पडले। असं असताना महाकुंभमेळा आणि आखाती देशांमध्ये केळीची मागणी वाढल्याने भाव देखील वाढले। नांदेड जिल्ह्यात एकीकडे रब्बी हंगामात ज्वारी तूर पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय, तर दुसरीकडे गव्हाचं पीक मात्र जोमात असल्याचं बघायला मिळतंय। जिल्ह्यात गहू पिकासाठी पोषक वातावरण आहे, परिणामी यावर्षी उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे। नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला। ऐन पपई काढणीच्या तोंडावर पपईवरती रोग आला, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं टाकलं। यावर्षी पपईला विक्रमी असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। परंतु पपईवरती रोग आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट येऊन ठेपलंय। मावळच्या संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम हा 15 नोव्हेंबरपासून सुरू झालाय। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यानं घेतलं। 2,48,955 मेट्रिक टन ऊस गाळप झालेला आहे। त्यातून 2,76,100 टन साखर उत्पादन घेण्यात आले आहे। सोयाबीन खरेदीची मुदत शुक्रवारी संपली, मात्र अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी राहिली होती। मुदतवाढीची मागणी आमदार अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। ही मागणी मान्य करत सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे। सरकारी योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना आधुनिक असे आयडी ॲग्री स्टॅक बनवणं आवश्यक आहे। आपली शेतजमीन आधारशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक मिळेल। हे कार्ड नसल्यास पीएम किसान पीक विम्यासारख्या योजनांचा लाभ हा मिळणार नाही आहे। खत आणि औषध लिंकिंगवरून कारवाईचा आदेश देण्यात येईल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिला। लिंकिंग सक्तीचं करून कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांना लुटताय आणि यावरतीच आपण पाहतोय तोडगा काढण्यासाठी हा निर्णय करण्यात आलेला आहे। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकऱ्यांच्या सुड्या पेटवून देण्याचे प्रकार वाढत आहे आणि या महिन्यामध्ये तिसरी घटना घडली। मोहोदरी या ठिकाणी शेतकरी गोपाल राठोड यांच्या 4 एकर क्षेत्रातील तूर आणि सोयाबीनच्या सुड्या अज्ञात व्यक्तीने जाळल्या आणि या शेतकऱ्याचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले। आता एक मोठी बातमी, कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस प्रशासन अलर्ट झालं असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आता राजकीय नेत्यांना दिल्या जाणाऱ्या अंगरक्षकांच्या नेमणुका स्वतः पोलीस अधीक्षक करणार आहे। विशेष बाब म्हणजे 7 दिवसांनी या ड्युटीमध्ये बदल केला जाणार आहे, तर अंगरक्षकांचे स्वतंत्र पथक सुद्धा तयार केले जाणार आहे। एसपी आता नेत्यांचे अंगरक्षक नेमणारे हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। कराडला दिलेल्या अंगरक्षकावरून टीका झाली होती आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा शिवारात विहिरीमध्ये रात्रीच्या दरम्यान एक बिबट्या पडला। याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली। बिबट्याला विहिरीमध्ये जाळी टाकून रेस्क्यू करताना बिबट्याचा विहिरीतच मृत्यू देखील झाला। शिराळा या वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन वर्षामध्ये साधारणतः 4 बिबट्यांचा मृत्यू झालाय आणि यातील 2 बिबटे विहिरीमध्ये पडल्यानं एका गाडीच्या आपण पाहतोय धडकेत तर एकाचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला। अवघ्या 30 दिवसांमध्ये 4 बिबट्यांचा मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त होते। नाशिकच्या पवननगर परिसरात पाण्याच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यानं गॅस गळती सुरू झाली आहे। गॅस गळतीमुळे वाहतूक देखील वळवण्यात आली आहे। गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी सोसायटीवरती कोसळलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। सुरक्षा रक्षकाच्या रूमवरती हा भाग कोसळला, त्यामुळे दुर्घटनेत सुदैवानं कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही। मेट्रोचं
हे जे अर्धवट बांधकाम आहे ते कोसळलं, त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीती पसरली. लातूरच्या आसराची वाडीत युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मुलाचा मृत्यू झालाय, हा आरोप नातेवाईकांनी केलाय. यावर काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून जाब विचारला. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा बुधवारी अपघात झालाय. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. चालक ज्ञानेश्वर बारसकर यांनी निष्काळजीपणे ट्रॅव्हल्स चालवल्यानं अपघात झालाय आणि त्यामुळे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोर एका बॅगच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी श्रीरामपूर नगर परिषद आणि अशोकनगर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 2 तास लागले. आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र असं असलं तरी या आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जयपूर राजस्थान या ठिकाणी घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील फरार असलेल्या शिवराज गँगच्या 3 साथीदारांना शिरोडा या ठिकाणानं अटक करण्यात आली. खंडणीसाठी त्यांनी एकावरती गोळ्या झडल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. शिवाय अनेक गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल आहेत. नंदुरबार शहरात आणि नवापूर तालुक्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या धडक कारवाईमध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय, तर 6 जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. चिकनच्या पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून सुरू झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केली. खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडीत ही घटना घडली. क्रिकेटच्या बॅटने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करत मन्नू शर्मानं आपला मित्र जयेश वाघची हत्या केली. मन्नूला न्यायालयानं पोलीस कोठडी सुद्धा सुनावली. जालन्यात दारूच्या नशेत आता पतीने पत्नीचा गळा आवळलाय, खून केलाय आणि या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गजानन कावळे असं या आरोपी पतीचं नाव आहे. कौटुंबिक वादातून खून केलाय असं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. आणि यानंतरची बातमी तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची आहे. तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिता का? सॉफ्ट ड्रिंकचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करतात का? जर करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सॉफ्ट ड्रिंक्समुळे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतं. हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा केला जातोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि त्यानंतर आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं बघूयात. सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्यांना डायबिटीजचा धोका. 2022 सालात 22 लाख लोक डायबिटीजचे शिकार. व्हायरल भारतात 2020 साली 22 लाख लोकांना डायबिटीज झाल्याचं समोर आलं. तसंच हार्ट अटॅकचाही धोका वाढतो हे स्पष्ट झालं. हा दावा धक्कादायक आहे. सॉफ्ट ड्रिंक्सनं डायबिटीज होत असेल तर हे खरंच आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण 180 देशात सर्व्हे करण्यात आला, त्यात हे आढळून आलंय. सॉफ्ट ड्रिंक्स हे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण पितात. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ञांची भेट घेतली आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. सॉफ्ट ड्रिंक ही गोष्ट अशी आहे की जी साखरेची कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 एवढे चमचे एका सॉफ्ट ड्रिंकमध्ये असतात. म्हणजे जर तुम्ही एक 500 mlचं सॉफ्ट ड्रिंक आणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की साखरेचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे फ्लेवर्ड साखरेचं पाणी असं त्याचं स्वरूप असतं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सॉफ्ट ड्रिंक्स मधील आर्टिफिशियल शुगर सामान्य साखरेपेक्षा जास्त हानिकारक असते. सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असलेल्या कॅफीनमुळे रक्तदाब वाढू शकतो.
सॉफ्ट ड्रिंक्समुळे वजन वाढतं आणि डायबिटीसचा धोका वाढतो. सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन करणाऱ्यांना हार्ट अटॅकही येऊ शकतो. सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन अतिप्रमाणात करू नये. जास्त प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्यानं शरीरावर गंभीर परिणाम होतात. हे नेचर मेडिसिनच्या सर्व्हेत समोर आलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत सॉफ्ट ड्रिंक्समुळे डायबिटीस, हार्ट अटॅकचा धोका वाढतो हा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.